शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय आणि नाविन्यपूर्ण कार्याबद्दल सिद्धेश लोकरे यांना प्रतिष्ठित महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित केले गेले। महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीने हा सोहळा अत्यंत यशस्वी ठरला। अशा सुंदर शाळांचं स्वप्न पाहणारे आणि ते पूर्ण करण्यासाठी धैर्याने झटणारे सिद्धेश लोकरे सोशल मीडियाचा वापर खरोखरच सोशली समाजासाठी कसा करता येतो हे त्यांनी दाखवून दिले। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सिद्धेश लोकरे अर्थातच सिरियसली यांचं। सुखदाई सहवास मराठी माणसाचा श्वास। झी 24 तास, झी 24 तास, झी 24 तास। सिद्धेश, आपल्या मनात आता काय महाराष्ट्र रत्न पुरस्काराचे आपले पुढचे मानकरी आहेत ज्यांनी पडक्या शाळांची लोकसंगीतातील अमूल्य योगदानासाठी सचिन कुमावत यांना प्रतिष्ठित महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित केले गेले। कला आणि संस्कृतीचा गौरव करणाऱ्या या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली। सचिन कुमावत आपली मायबोली जगभरामध्ये पोहोचवणारं वाटतं तितकं खरं तर सोपं काम नाहीये, मात्र सचिन भाऊ कुमावत यांनी हे आपली मायबोली केवळ जगभरामध्ये पोहोचवलीच नाही तर गाण्यांच्या माध्यमातून लोकांना तिची गोडी सुद्धा त्यांनी लावली। त्यांची गाणी थेट रसिकांच्या काळजाला भिडतात, त्यांचा आपण सन्मान करूया। अहिराणी गाण्यांचे किंग सचिन कुमावत। सचिन, मी आपल्याला विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करावं।